कोकणच्या हापूस आंब्याला जगाच्या बाजारपेठेत मागणी आहे, पण हा हापूस आंबा सुरक्षितरित्या पोहोचवणं अगदी देशातल्या देखील मार्केटमध्ये तापमानामुळे किंवा नैसर्गिक काही कारणांमुळे कठीण होऊन बसतं। पण आता एक इन्सुलेटर व्हॅन जी आहे ती उपलब्ध झालेली आहे आणि या व्हॅनमुळे हा आंबा कोकणचा जो हापूस आहे तो जगातल्या नव्हे तर अगदी देशातल्या कानाकोपऱ्यात देखील सहजपणे सुरक्षितरित्या पोहोचणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही व्हॅन उपलब्ध झालेली आहे। आता माझ्यासोबत याबाबत माहिती देण्यासाठी पणन मंडळाचे रत्नागिरीमधले उपसर व्यवस्थापक मिलिंद जोशी सर आहेत, त्यांच्याशी मी बोलतोय। सर, अत्यंत महत्त्वाची ही व्हॅन पडणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी ह्याचा फायदा कसा होणार आहे आणि ही किती महत्त्वाची ठरते या सगळ्या गोष्टींमध्ये? हापूस आंबा आपल्याकडे जो कोकणात होतो त्याला निर्यातीला खूप मोठी मागणी आहे आणि हापूस आंबा हे नाजूक फळ आहे, म्हणजे तो जसं आपण राजा म्हणतो राजासारखा तो असतो। त्यामुळे होतं काय की समजा वाहतूक करताना त्या सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क आला किंवा त्याचं तापमान वाढलं तर आंब्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो आणि साखर नावाची विकृती त्याच्यामध्ये निर्माण होते। आपण जे एक्सपोर्टला शिपमेंट पाठवतो ते पाठवत असताना सुद्धा या जर विकृती आल्या तर त्याचा खूप मोठा फटका हा शेतकऱ्याला आणि निर्यातदारांना बसत असतो। तर हे टाळण्यासाठी आपण ही जी कूलिंग व्हॅन ती उपलब्ध केलेली आहे। सिंधुरत्न समृद्ध योजनेतून माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही व्हॅन खरेदी केलेली आहे आणि ह्या जी व्हॅन आहे ती आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या आंब्याची गुणवत्ता चांगली राहील, उन्हातनं त्याची वाहतूक होणार नाही, तापमान वाढणार नाही आणि साखर विकृती जी आहे त्याला मर्यादा येतील। साधारणपणे किती टन आंबा या व्हॅनमधून पाठवला जाऊ शकतो आणि याची प्रोसेस कशी असणार आहे? म्हणजे आंबा निर्यात जर करायचा झाला तर त्यासाठी एक प्रोसेस असतात, नॉर्म्स रेग्युलेशन्स असतात, ते कसे फॉलो होणार आहेत? आता ही जी व्हॅन आहे ती 2 मेट्रिक टन त्याची क्षमता आहे। 2 मेट्रिक टन आपण आंबा निर्यातीला पाठवू शकतो। पण हापूस आंब्याच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल की मेजॉरिटी जे देश आहेत त्यांना आपल्याला विमानमार्गाने आंबा पाठवावा लागतो। दुबईसारखा एखादा देश सोडला तर सर्वसाधारणपणे 90% आंबा हा विमानमार्गानेच जात असतो आणि त्याला साधारण 2 टनाचा एक कंटेनर येतो, 1.5 ते 2 टनाचा। त्या हिशोबाने आपण ही 2 टनाची कूलिंग व्हॅन घेतलेली आहे। आता काही देशांना वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात। समजा अमेरिकेला करायचं असेल तर रेडिएशन ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते, तर पणन मंडळाची ही सुविधा आपली वाशी या ठिकाणी आहे। तर तुम्ही प्राथमिक प्रक्रिया नाचणे रत्नागिरी येथे करून ती कूलिंग व्हॅनमध्ये आंबा बंद करून आपण तिथे पाठवू शकतो आणि तिथे ज्या देशाला पाहिजे त्या देशाला निर्यातीसाठी पाठवता येतो। त्याचबरोबर आपल्याला आता गोवा मोपाचं पण एअरपोर्ट जवळ झालेलं आहे। इंग्लंडसारखे जे देश आहेत त्यांना जर समजा आपल्याला आंबा पाठवायचा असेल तर तुम्ही इथे प्रक्रिया करून तो आंबा थेट गोवा एअरपोर्टच्या माध्यमातून निर्यातीसाठी वापरता येऊ शकतो। त्यामुळे ही कूलिंग व्हॅन आहे तिचा खूप मोठा फायदा शेतकऱ्याला होईल। त्याला ज्या प्रमाणात आपल्याला तापमान नियंत्रित ठेवायचं तेवढं तापमान आपल्याला नियंत्रित करून आंब्या चांगल्या गुणवत्तेपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। निर्यात वाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो। सेन्सर्सवरती ही जी म्हणजे ही जी मशीन्स आहेत त्या काम करणार। ह्याच्यामध्ये कूलिंग पॅडचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तापमान नियंत्रित ठेवता येतं। म्हणजे समजा तुम्हाला 18 ते 20 ठेवायचं असेल तर 18 ते 20ला आपण कट ऑफ ठेवू शकतो। जे 20ला जर आलं तर AC चालू होतात, 18ला आलं की AC बंद होतात। त्यामुळे आपल्याला जे तापमान पाहिजे त्या तापमानात आपण आंब्याची वाहतूक करू शकतो आणि आंबा निर्यातीला त्याचा खूप फायदा होऊ शकतो। मला एक शेवटचा प्रश्न उत्तर द्या की शेतकऱ्यांसाठी ही कशा पद्धतीने अवेलेबल होणार आहे? याचे सामंजस्य करार जसं तुम्ही म्हटलात ते कशा पद्धतीने होणार आहेत? म्हणजे समजा मला एक आंबा जर का किंवा ही गाडी जर हवी असेल तर ती कशी उपलब्ध होईल? आपण त्याच्यामध्ये आंबा उत्पादक संघ जो असतो त्यांच्याशी आपण करार करणार आहोत आणि ते त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ही जी सुविधा आहे ती आपण उपलब्ध करून देणार आहोत। तर धन्यवाद सर। तर मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, अशा प्रकारची व्हॅन उपलब्ध झाली आहे। म्हणजे बऱ्याच वेळेला आतून आंबा खराब झाला आहे किंवा तो साका आहे अशी तक्रार देखील ग्राहकांची असते, पण त्यामागे बऱ्याच वेळेला जी क्लायमॅटिक चेंजेस असतात किंवा वातावरणातले बदल, टेम्परेचर, तापमान वाढीचा जो फटका असतो तो आंब्याला बसत असतो आणि ज्यावेळेला हापूस आंबा निर्यात होतो किंवा कुठल्याही परराज्यामध्ये म्हणजे कोकणाच्या व्यतिरिक्त इतर कुठेही पाठवायचा झाला तर तो आंबा अगदी सुरक्षितरित्या सहजपणे त्या भागामध्ये पोहोचणार आहे आणि ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे ही गाडी। मला वाटतं ही एक पहिली गाडी आहे आणि यानंतर देखील अशा प्रकारच्या गाड्या ह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।